नमस्कार, मी प्रवीण बर्दापूरकर बोलतो आहे. आठवणीतले मान्यवर या मालिकेत आज मी नितीन गडकरी यांच्या संदर्भात बोलणार आहे. नितीन गडकरी आणि माझ्या मैत्रीविषयी खूप चर्चा असते. काहींना त्या मैत्रीची असूया वाटते, अनेकांना त्याच्याबद्दल कुतूहल वाटतं, अनेकांना त्या संदर्भात अनेक प्रश्न पडलेले असतात. अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये मला त्याच्या संदर्भात विचारलंही जातं. याचं कारण नितीन गडकरी कट्टर हिंदुत्ववादी आहेत, तर मी गांधीवादी. गडकरी दैववादी आहेत, तर मी नास्तिक. गडकरी भाजपवादी आहेत, तर मी समाजवादी. अशा अनेक बाबी ज्या आहेत त्या आमच्यात न जुळणाऱ्या आहेत. आणि तरीही 1981 पासून सुरू झालेला आमचा मैत्रीचा हा प्रवाह तसाच अगदी स्वच्छ खळाळतो आहे. याचं कारण नितीन गडकरींनी या संदर्भात घालून दिलेलं उदाहरण आहे. मैत्रीला जातपात नसतो, धर्म नसतो, राजकीय मतभेद नसतात. मैत्री ही शुद्ध मैत्री असते आणि त्याच्या पलीकडे काहीच नसतं. हे आमच्या मैत्रीचं वैशिष्ट्य आहे. खरं तर गडकरी यांनी माझ्या मैत्रीचा उल्लेख मी नेहमीच शुभसंकेताच्या ओल्या रेषा असं करतो. याचं कारण आमच्या दोघांमध्ये अनेक बाबी न जुळणाऱ्या असल्या तरी 1981 पासून ते आजपर्यंत आम्ही एकमेकाच्या प्रवासाचे साक्षीदार आहोत. अतिशय मैत्रीपूर्ण, सख्या मैत्रीपूर्ण नात्याने साक्षीदार आहोत. मी तेव्हा नागपूर पत्रिकेत होतो आणि भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून गडकरी प्रसिद्धी पत्रकं घेऊन कार्यालयात येत. तिथपासून ते आज देशातील प्रमुख 10 नेत्यामध्ये समावेश होईपर्यंतचा गडकरींचा प्रवास मी जवळून बघितला आहे. प्रसिद्धी पत्रक आणून देणारा कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार, मंत्री, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, नंतर राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता देशभर गेल्या 6-6.5 वर्षात रस्त्यांचं एवढं मोठं जाळं विणणारा एक कर्तबगार मंत्री, देशातला एक प्रमुख राजकीय नेता, हा गडकरी यांचा प्रवास मला बघता आलेला आहे. आता पूर्वीसारखं आमचं दररोज बोलणं होत नाही. अर्थात त्याच्यामुळे काही फरक पडत नाही, कारण आमचं मैत्र जे आहे ते जशाला तसं आहे. मी हे आमचं मैत्र असं राहण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की गडकरींनी राजकारण कसं करावं हे मी त्यांना सांगत नाही मित्र म्हणून कधीच, आणि मी पत्रकारिता कशी करावी हे गडकरींनी मला आजवर कधी सांगितलेलं नाही. याचा अर्थ या संदर्भात आम्ही कधीच एकमेकाशी बोललो असं नाही. नियमाला अपवाद असतात. तसं मी मागे गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी चिमूरच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये बोललो होतो. तेव्हा ती निवडणूक भाजप सेना युती जिंकणार नाही किंवा भाजप एकटा जिंकणार नाही यावर आमच्या झालेला वादाचा उल्लेख केला होता. किंवा 2014 मध्ये केंद्रात भाजपचं सरकार आल्याच्या नंतर गडकरींनी मंत्रिपद न स्वीकारता पक्षाध्यक्षपद स्वीकारावं असा माझा आग्रह होता. ते मी लिहिलंही होतं.
आणि तेव्हा या संदर्भात आमचं बोलणं झालं तेव्हा ते गडकरींना रुचलं नव्हतं. पण हे असे अपवाद फार दोनच आहेत, फार मला अजून आठवत नाही. तर हे आमच्या हे मैत्रीचं जे वैशिष्ट्य आहे की एकमेकाच्या कामात ढवळाढवळ न करणं किंवा त्याच्या संदर्भात फुकट सल्ले न देणं, त्यामुळे आमचं हे मैत्र असंच फुलत राहिलेलं आहे. मैत्रीची काही गुपितं असतात, तशी आमच्याही मैत्रीची काही गुपितं आहेत. मला आठवतं की तो काळ 1981 ते 84 85चा काळ होता. मी नागपूर पत्रिकेचा मुख्य वार्ताहर होतो, सडाफाटिंग होतो. आम्ही दोघंही, नितीन गडकरी आणि मी, आम्ही दोघंही 30च्या उंबरठ्यावर होतो. आणि नितीन गडकरीशी माझं जे गोत्र सुरुवातीला जमलं, त्यामुळे एकदा नागपूर पत्रिकेच्या कार्यालयात आलं की थोडंसं अर्धा पाऊण तासभर तिथे घालवायचा, हा त्यांचा तेव्हाचा शिरस्ता असेल. तेव्हाचं एक गुपित आहे. नागपूर पत्रिका नागपूर टाइम्सच्या खाली एक कॅन्टीन होतं, रेस्टॉरंट. आमचे तरुण आणि कडकीचे दिवस होते. फार काही आम्ही आर्थिकदृष्ट्या तेव्हा समृद्ध नव्हतो. आणि गडकरी हे सगळं वाटून, एक खूप जुनी लुना होती गडकरींकडे, माझ्याकडेही तेव्हा लुनाच होती योगायोगाने. मग गडकरी थकलेले असत, मग आम्ही त्या कॅन्टीनमध्ये जात असू. आणि त्या कॅन्टीनमध्ये मग दिवसभराचं जे काही शिल्लक राहिलेलं असेल, म्हणजे समोसा, कचोरी, आलू वडा, म्हणजे वैदर्भीय भाषेत आलू बोंडा, हे सगळं एकत्र करायचं, त्याच्यात फरसाण टाकायचं आणि त्याच्यावर रस्सा टाकायचा गरमागरम, एक कांद्याचं फक्की मारायची, त्याच्यावर लिंबू वगैरे पिळायचं आणि ती डिश जी आहे ती आम्ही खायचो. ती एक डिश म्हणजे एक फूड असेल, जेवण असेल. त्या डिशला आम्ही तोडफोड हे असं नाव दिलेलं होतं. ही आमची तोडफोड नावाची डिश, तेव्हा हे आमच्या मैत्रीचं एक गुपित आहे. म्हणजे आमचं मैत्री ही पोटातून झालेली आहे. आणखीन एक गंमत सांगायला पाहिजे. मी मध्यंतरी आत्ता महाराष्ट्रात जेव्हा विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून द्यावयाच्या पदासाठीच्या निवडणुका झाल्या, तेव्हा तो अनुभव लिहिला होता. मी हे जे सगळं सांगतो हे किस्से नव्हेत, कारण किस्से सांगोवांगी असतात. या सगळ्या हकीकती आहेत, या सगळ्या आठवणी आहेत. तर नितीन गडकरींनी 1989 साली पहिल्यांदा विधान परिषदेची निवडणूक लढवली, तेव्हा आम्ही नितीन गडकरींच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती. आम्ही म्हणजे आमचा उमेदवार सिद्धार्थ सोनटक्के आणि त्याला पाठिंबा देणारा प्रकाश देशपांडे आणि मी. ते आमच्या मैत्रीचं त्रिकूट हा एक पुन्हा वेगळ्या आठवणींचा विषय आहे. आणि ही निवडणूक आम्हाला लढवायचं सुचलं असंच एका क्षणी. आणि असं वाटलं की आम्ही तिघही पत्रकार, आमची नावं आहेत तेव्हा आपण सुशिक्षित मतदार आपल्याला मतदान करतील आणि आपण सहज निवडणूक काढू असं वाटत होतं. ते प्रत्यक्षात तसं निवडणुकीचं गणित नसतं. अर्थात आम्ही पहिल्याच निवडणुकीत शिकलो. आम्ही ही पदवीधर मतदारसंघ बांधायचा असतो, त्याचा एक शिस्तबद्ध प्रचार असतो, त्याची एक दिशा असते, हा वगैरे अनुभव आम्हाला काही नव्हता. आणि आम्ही प्रचाराला सुरुवात केली. आमचा प्रचार म्हणजे मध्यमवर्गीय पांढरपेशा सदाशिवपेटी मध्यमवर्गीय माणसाने मर्सिडीजमधून फिरण्याचं स्वप्न पाहण्यासारखं होतं. आम्ही एसटीनी वगैरे प्रचार करायचो. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात कुणीतरी नितीन गडकरींच्या लक्षात आणून दिलं की तुमचे मित्र बसनी प्रवास करतायत. मग नितीन गडकरींचा एक दिवस फोन आला. त्यांनी आम्हाला आमच्या प्रचाराची वगैरे चौकशी केली. आता बघा, प्रतिस्पर्धी उमेदवार आमच्या साधनसामग्रीची चौकशी करतोय. मग त्यांनी आम्हाला एक गाडी पाठवली पेट्रोल भरून आणि पुढचे 3-4 दिवस आम्ही त्या कारने प्रवास केला. तर मैत्री निभावण्याची गडकरी यांची ही जी शैली आहे ही कशी आहे, तर ही अशी आहे. तर ही आमच्या मैत्रीची गुपित आहे. नितीन गडकरींची ही जी कामाची शैली आहे ती फार विलक्षण आहे. आणि ही शैली प्रत्यक्षात अंमलात आणत असताना
समोरच्या माणसाचा विचार ते खूप गंभीरपणे करतात. याची एक आठवण सांगतो. नितीन गडकरी पहिल्यांदा मंत्री झाले ते राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री. सेना भाजपचं सरकार होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि नितीन गडकरींकडे सार्वजनिक बांधकाम खातं आलं. तर माझा एक सहकारी आहे, त्याच्या भावाला तेव्हा नुकतीच विक्रीकर खात्यामध्ये मुंबईत नोकरी मिळाली होती, पण मुंबईत त्याची राहण्याची सोय नव्हती. मुंबईतली जेवढी काही सरकारी क्वार्टर्स आहेत, निवासस्थानं, ती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतात आणि ती जर नितीन गडकरींनी त्याच्यामध्ये जर स्वतः लक्ष घातलं, स्पष्ट आदेश दिले, तर माझ्या मित्राच्या भावाचा राहण्याचा प्रश्न मिटू शकत होता असं त्यांनी मला सांगितलं. आम्ही नितीन गडकरींना भेटलो. गडकरींनी सांगितलं की चला एक अर्ज घेऊन माझ्याकडे पाठवून देणं. आल्यावर त्याला सांगायचं की प्रवीणनी पाठवलं आहे म्हणून. संपला. ते काम झालं. पुढे महिनाभराने एकदा आमची पुन्हा भेट झाली, तेव्हा नितीन गडकरींनी मला सांगितलं की अरे तू सांगितलं त्या दोघांनाही मी क्वार्टर अलॉट करून टाकलेलं आहे. आता हे मला त्या माझ्या मित्राच्या भावाकडून समजलेलं होतं, त्याला ते निवासस्थान मिळालेले होतं. मग हा दुसरा कोण? मी तर एकाच सांगितलं होतं. मग गडकरी म्हणे की अरे तो आला, त्याने सांगितलं, मी त्याच्या सही केली, मागच्याने सांगितलं की मला प्रवीण प्रतापरुटर साहेबांनी पाठवलं आहे, त्यालाही मी क्वार्टर अलॉट करून टाकलं. मला हे फार विचित्र वाटलं. मग आम्ही सगळी चौकशी केली, त्या माणसाला शोधून काढलं आणि गडकरींना सांगितलं की हे असं असं घडलेलं आहे. गडकरी म्हणे जाऊ दे, ग्रामीण महाराष्ट्रातून आलेला आहे, थोडंसं खोटं बोलला पण त्याच्या निवाऱ्याचा प्रश्न मिटला, नोकरी लागलेली आहे. होतात चुका माणसाकडून कधी कधी अशा. तर गडकरींचा एक कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे, त्याला मानवीय चेहरा कसा असतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाचाच एक अजून एक अनुभव सांगतो. गडकरींची एक मोठी गंमत आहे की त्यांना एक एक कल्पना सुचतात. कल्पना तशा अनेकांना सुचतात, म्हणजे तो काही प्रश्न नाही. पण गडकरींना ज्या कल्पना सुचतात त्या कल्पना सुचण्याबरोबर त्याचं व्यवस्थापन, त्याची अंमलबजावणी कशी व्हावी हेही त्यांना सुचलेलं असतं. हे मोठं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य सगळ्यांमध्ये सापडत नाही. त्याचं अप्रतिम उदाहरण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. अगदी म्हणजे अंबानींचं मंजूर होण्याच्या स्टेजला आलेला कॉन्ट्रॅक्ट थांबवून तो महामार्ग कशा पद्धतीने नितीन गडकरींनी उभारून दाखवला आणि सरकारचे कोट्यवधी रुपये कसे वाचवले हे उदाहरण आपल्या समोर आहे. त्याचं ती कामाची जी शैली आहे गडकरींची, ती मोठी विलक्षणाची, भयंकर गतिमान आहे. ती गती भोवंडून टाकणारी असते आणि त्या गतीशी जे सूर जुळवून घेऊ शकत नाही ते त्यांच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडतात. गडकरी हे अल्कोहोलिक तर मुळीच नाही, असण्याचं कारणच नाही, पण ते वर्कोहोलिक आहे. याचं उदाहरण ते मंत्री झाल्यापासून ते मी बघतोय. ते आता सध्या ते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी गेल्या 6-6.5 वर्षामध्ये रस्त्यांचं जाळं विणलं ते आपण बघतो आहोत. आधीच्या राजवटीमध्ये जितके रस्ते तयार झाले त्याच्यापेक्षा दुप्पट रस्ते या 6-6.5 वर्षामध्ये नितीन गडकरींच्या मंत्रालयाने या देशामध्ये निर्माण केलेले. हे जर लक्षात घेतलं तर नेतृत्व जर गतिमान असेल, नेतृत्व जर कुशल असेल तर काय घडू शकते याचं हे अप्रतिम उदाहरण. बरं, हे सगळं जे आहे ना, हे काही असं म्हणजे ते एका तारेमध्ये घडतं किंवा एककल्लीपणाने घडतं किंवा एकारलेपणाने घडतं असंही नसतं. एक अनुभव सांगतो अजून. गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले आणि तेव्हा त्या खात्याचे सचिव एक देशपांडे म्हणून होते आणि त्यांच्याशी गडकरींचं खूप सूर जुळले. त्याच्यातूनच पुढे त्या
महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन वगैरे या सगळ्या कल्पना अंमलात आल्या. प्रायव्हेट पार्टिसिपेशन इन डेव्हलपमेंट वर्क आलं. तर हे जे देशपांडे नावाचे जे सचिव होते त्यांच्याशी गडकरीचं जरा सूर जास्त जुळले. ते रिटायर्ड झाले तेव्हा त्यांना पुन्हा एखादं तरी किमान एक्सटेन्शन मिळावं अशी गडकरींची इच्छा होती. पण एकदा शासकीय सेवेतून निवृत्त झाल्याच्या नंतर शासकीय निवासस्थान मात्र मिळणं कठीण असतं. आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासारख्या मलईदार खात्यामध्ये राहूनही ते जे सचिव होते त्यांचं मुंबईत घर नव्हतं. हे लक्षात आल्याच्या नंतर गडकरींनी तातडीने धावधाव करून स्वतः मुख्यमंत्र्यांकडे जाऊन अर्ज मंजूर करून घेऊन 2 दिवसामध्ये आपल्या खात्याच्या एक्सटेन्शन मिळणाऱ्या सचिवासाठी घर मिळवून दिलं. आपल्या सहकाऱ्यांची अशी काळजी घेणारं नेतृत्व हे जे अतिशय अपवादाने बघायला मिळतं त्यात गडकरींचा समावेश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. गडकरींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते हार न मानता ते जिद्दीने उभे राहतात. अशा अनेक प्रसंगांचा उल्लेख करता येईल पण एकच सांगतो. गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले. ते कसे झाले मग ते त्या वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर भरपूर चर्चा झाली आहे म्हणून त्या तपशिलात जात नाही. आणि पाहता पाहता एका राज्य पातळीपुरता केवळ एका मराठी भाषेपुरता मर्यादित असलेला मराठी भाषकांपुरता मर्यादित असलेला नेता राष्ट्रीय नेता कसा होतो त्याची हिंदीवर कशी पकड तो निर्माण करतो, इंग्रजीवर आणखीन प्रभुत्व कसं मिळवतो, देशभर कसं फिरतो, आपल्या पक्षाचं जे संघटन जे आहे ते देश पातळीवर आणखीन मजबूत करण्याचा प्रयत्न कसा करतो हे सगळं बघणं जे होतं ते मोठं विलक्षण होतं. आणि हे त्या तुलनेत अतिशय तरुण वयामध्ये गडकरी करत होते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. गडकरींचं पहिलं अध्यक्षपदाला मुदतवाढ मिळणार हे स्पष्ट झालेलं होतं. पक्षांतर्गत राजकारण जोरात झालं आणि ते अध्यक्षपद कसं उठलं हे आपल्याला सगळ्यांना तो इतिहास ज्ञात आहे. दुसरा कोणी जर माणूस तिथे असता, दुसरा कोणी राजकारणी असता तर राजकारणाच्या पटावर तेव्हा ती झालेली जी हार आहे, ती जी नाचक्की आहे त्यामुळे खचून गेला असता, नाउमेद झाला असता. कदाचित आपल्या गावी परतून शांतपणाने तो जीवन व्यतीत करत बसला असता. पण ते जे सगळं काही घडलेलं होतं तो आपल्यावरचा अन्याय आहे. ती संबंधितांकडून अतिशय जाणीवपूर्वक आपल्यावर तशा पद्धतीने कारवाई करण्यात येते आहे. याबद्दलचा एक ठामपणा नितीन गडकरी यांच्या मनामध्ये होता. आणि ते नागपूरला परतले नाही किंवा महाराष्ट्रात परतले नाही तर ते दिल्लीचं स्थान मांडून बसले. दिल्लीच्या राजकारणामध्ये हाताशी कुठलं पद नसताना स्थान मांडून बसायचं आणि पुन्हा आपलं गेलेलं स्थान जे आहे ते परत मिळवणं हे इतकं सोपं नसतं. दिल्ली दरबाराच्या राजकारणाचा बाजच वेगळा आहे. पण गडकरींनी ते आव्हान स्वीकारलं. त्यांनी पुन्हा मागे वळून बघितलं नाही महाराष्ट्राकडे आणि ते दिल्लीचं स्थान मांडून बसले. त्या काळात मी पण दिल्लीत होतो. दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली. शीला दीक्षित सरकारचा पराभव झाला. भाजप पहिल्या नंबरवर आला. बहुमत थोडक्याच मताने हुकलं. मग आप आणि काँग्रेस यांचं सरकार काही दिवस 48-49 दिवस सत्तारूढ झाले आणि पुन्हा निवडणुका लागल्या. मग गडकरी दिल्लीच्या राजकारणातून दरम्यान बाहेर पडलेले होते. पण त्या काळामध्ये दिल्लीचं संघटन म्हणजे एका परक्या राज्यामध्ये जाऊन आपल्या पक्षाचं संघटन कसं उभं राहावं, कार्यकर्त्यांची नवीन फळी निर्माण कशी करावी, हे सगळं जे आहे हे ज्या जिद्दीने गडकरींनी केलं त्या जिद्दीला ती जिद्द जी होती ती दाद देण्यासारखी होती.
बरं, हे सगळं करत असताना येणारे अनेक प्रहार ते सहन करत होते. त्या काळातलीच अजून एक आठवण सांगायला हवी की आत्ता दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते आणि त्यांनी गडकरींवर काही गैरव्यवहाराचे आरोप केलेले होते, जे प्रत्यक्षामध्ये तसं काही घडलेलंच नव्हतं. नेहमीप्रमाणे राजकीय आरोप म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून अन्य एखाद्या गेंड्याच्या कातडीचा राजकारणी जो आहे तो गप्प बसला असता. गडकरी गप्प बसलेला आहे. गडकरींनी अरविंद केजरीवालांना न्यायालयात खेचलं आणि शेवटी अरविंद केजरीवालांना त्या संदर्भामध्ये माफी मागावी लागली. हे सगळं जे आहे ना, हे गडकरीच करू जाण्याचं. गडकरी हे अक्रॉस द पार्टी लोकप्रिय असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याचं कारण काय असेल? तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की त्यांनी विकासाचं राजकारण केलं. ते आधी राज्यामध्ये मंत्री असताना किंवा आता केंद्रामध्ये मंत्री असताना, ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावरही असो, राजकारण हे राजकारणापुरतं आणि बाकी आपले वैयक्तिक संबंध असतात ते आपण जोपासले पाहिजे, ते वृद्धिंगत केले पाहिजेत. काही मैत्रीचे असतात, काही नात्यातले असतात, काही वयाचे असतात, काही पदांचे असतात. तर हे सगळं जे आहे याचं मोठं विलक्षण भान गडकरींना आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्याच नाही तर आता देशाच्याही राजकारणामध्ये विकासाचं राजकारण हा एक ट्रेंड त्यांनी सुरू केला, ही संकल्पना सुरू केली. हा आपल्या पक्षाचा नाही म्हणून तिकडे आपण त्याच्या मतदारसंघामध्ये लक्ष द्यायचं नाही किंवा हा त्या पक्षाचा आहे म्हणून त्याच्या बंधण्याकडे लक्ष द्यायचं नाही, हे असा भाव गडकरींच्या मनामध्ये कधी नसतो. समोरच्या पक्षातला माणूस हा पदाने आणि अनुभवाने जर मोठा असेल तर त्याला मान देण्याची त्यांची जी मानसिकता आहे, त्यांची जी वृत्ती जी आहे ती मोठी विलक्षण आहे. म्हणजे मला आठवतं की गडकरींच्या सर्वात मोठ्या पुत्राचं लग्न झालं तेव्हा ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि तेव्हा भाजप विरुद्ध काँग्रेस ही राजकारणातली स्पर्धा जी आहे ती मोठी रंगात आलेली होती. ती संसदीय पातळीवरही होती, रस्त्यावरही होती आणि व्यासपीठावरही होती. पण गडकरी पत्रिका द्यायला स्वतः श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे गेले तेव्हा त्याची बरीच चर्चा झाली होती. पण मला काही आश्चर्य वाटलं नव्हतं. याचं कारण असं आहे की गडकरींमध्ये हा सगळा जो भाव जो आहे तो असा त्यांच्या रक्तात भिनलेला आहे, त्यांचा DNA आहे तो, की एकदा राजकारणापुरतं राजकारण संपलं की मग पुढे आपण जायचं असतं आणि विकासाच्या प्रश्नामध्ये कोणतेही राजकारण आणायचं नसतं. असा एक विलक्षण असा स्वभाव त्यांचा आहे. गडकरींची बुद्धी कुशाग्र आहे, वाचन चौफेर आहे, सतत भटकत असतात. त्यांना माणसाची खूप आवड आहे. माणसात जर नसतील ते एकटे, जर मला वाटतं गडकरी एकटे राहू शकणार नाही. त्यांना वाचायला आवडतं, ऐकायला आवडतं, गाण्यात रुची आहे, कवितेत रुची आहे. माझ्या काही पुस्तकांची प्रकाशनही मी मुद्दाम त्यांच्या हातून करून घेतलेली आहे. तेव्हा त्यांनी केलेली भाषणं ही एखाद्या समीक्षकाला लाजवणारी आहेत. गडकरींचा स्वभाव रोखठोक आहे, विलक्षण रोखठोक त्यांचा स्वभाव आहे. PA लोकांचं मंत्रालयात वाढणारं वजन आणि त्यांचं प्रस्थ याच्यावर त्यांनी केलेली जी कमेंट आहे की PA म्हणजे चहापेक्षा किटली गरम कशी असते ती, किंवा ते ज्या पद्धतीने काम जर लवकर झालं नाही तर प्रशासनातील अधिकाऱ्यांना दम देतात, हे सगळं रोखठोकपणा गडकरीच करू घालतो. हे अन्य कुणाच्या रक्तामध्येच असू शकत नाही. आणि असं असूनही गडकरी पुन्हा अलोकप्रिय होत नाही, त्यांच्याविषयी नाराजी नसते. याचं कारण असतं
की हे सगळा रोखठोकपणा जो आहे हा बांधवत असताना ते कुणाला समोरच्या माणसाला ते उणं लेखतायत असं नसतं, तुच्छ लेखतायत असं नसतं. त्यांची सर्वांना मदत करण्याची वृत्ती ही फारच अशी त्यांच्या मनापासून आलेली असते. मग तिथे जो मदत मागायला आलेला असतो तो अमुक जातीचा आहे, तमुक धर्माचा आहे, तमुक गटातला आहे, तमुक आहे, असं असे भेदभाव गडकरींच्या मनामध्ये कधीच नसतात. म्हणून गडकरींना मुस्लिम भागातही चांगली मतं मिळतात, झोपडपट्टीच्या भागातही चांगली मतं मिळतात, उत्तर नागपूरसारख्या राखीव मतदारसंघातूनही गडकरींना लीड मिळतो. हे सगळं का होतं तर तो गडकरींचा DNA आहे. राजकारणापुरतं राजकारण संपलं की ते सगळं ते या जात, धर्म, लिंग, रंग, राजकीय विचार याच्या पलीकडे जाऊन माणसं जोडण्याची त्यांची जी वृत्ती आहे. म्हणूनच मी जे म्हणतो की असा मित्र लाभणं ह्या आपल्या आयुष्यातल्या शुभ संकेताच्या ओल्या रेषा असतात. गडकरी हे एकूणच फार अजब असं रसायन आहे, ते मोठं विलोभनीय आहे. मी त्यांचा प्रवास सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बघितला आहे. खरं तर ज्या मध्यमवर्गीय पांढरपेशा ब्राह्मण कुटुंबात ते जन्माला आले, त्या कुटुंबाची परंपरा जी आहे ती थोडीशी वेगळी असते. ब्राह्मणांच्या मुलांनी शाखेत जावं, बहुसंख्य ब्राह्मणांच्या, सगळी ब्राह्मण नाही. मग शिक्षण झाल्यावर 1-2-4 वर्ष पूर्ण वेळ कुठेतरी काम करावं, शक्यतो पूर्वांचलात, म्हणजे भाजपच्या भाषेत पूर्वांचलात, म्हणजे पूर्व भारतात कुठेतरी जाऊन काम करावं, मग परत यावं, मग संघप्रणित एखाद्या बँकेत किंवा शिक्षण संस्थेमध्ये नोकरी पत्करावी आणि शांतपणे संस्कार करत भाजपला मतदान करत राहावं, असा तो एकूण साचा असल्याचं एक माझं निरीक्षण आहे. गडकरी मात्र या वाटेवरून बाजूला सरकले. विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते ज्या जातीचे आहेत त्या जातीच्या व्यक्तीला राजकारणामध्ये फारसा वाव नाही, असा काळ मध्यंतरी होता. पण गडकरी ती जी विचाराची जगण्याची मळलेली वाटे ते सोडून राजकारणात आले. राजकारणात त्यांनी आपलं एक स्थान निर्माण केलं आणि ते सगळं स्थान निर्माण करत असताना कर्तृत्वही गाजवलं. तर असा हा कर्तृत्ववान जो या देशाचा एक नेता आहे, तो नेता माझा मित्र आहे याचा अभिमान मला का न वाटावा. गडकरींच्या या यशामध्ये पुन्हा आणखीन एक गुपित दडलेलं आहे, ते सांगतो आणि मग थांबतो. गडकरी जेव्हा राज्यात मंत्री होते सार्वजनिक बांधकाम खात्याचे, तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे. बाळासाहेब ठाकरे यांनी एक दिवस आदेश दिला आणि मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवसेना प्रमुखांचा आदेश शिरसावंद्य मानणे ही शिवसैनिकाची खासियत आहे, त्याप्रमाणे मनोहर जोशी वागले. हे सगळं घडलं तेव्हा मी औरंगाबादला होतो आणि औरंगाबादला त्याच दिवशी भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू होती. अगदी प्रमोद महाजनांपासून सर्व नेते जे आहेत ते औरंगाबादला होते. अचानक मनोहर जोशी यांच्या राजीनाम्याची बातमी येऊन आदळली. तेव्हा संध्याकाळी
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या भाजपच्या जाहीर सभेची तयारी सुरू होती. ती सभा रद्द करून भाजपचे सर्व नेते तातडीने मुंबईला धावले. त्यात मंत्री होते, आमदार होते, सगळे होते. गडकरी मात्र त्यांच्या काही मित्रांसोबत औरंगाबादच्या एका हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत गप्पांची मैफिल रंगवून बसलेले होते. त्या मैफिलीत अर्थात मी होतो. लोकांना मोठं आश्चर्य वाटत होतं की जो तो मिळेल त्या साधनांनी मुंबईला धावत जातोय आणि आपलं मंत्रिमंडळातलं स्थान जे आहे ते पक्क करतोय किंवा आपल्याला स्थान कसं मिळेल याच्यासाठी धडपड त्याची सुरू झालेली आहे. आणि गडकरी मात्र निवांतपणाने मित्रांच्या मैफिलीत रंगून गेलेले आहेत. हे जे होतं ते लोकांना पचनी न पडणार होतं, पण ते घडलं. अखेर न राहून कुणीतरी गडकरींना प्रश्न विचारला की तुम्हाला मुंबईला जायची घाई नाही आहे का? तर गडकरींनी स्पष्ट सांगितलं की माझा जर परफॉर्मन्स चांगला असेल तर मला मंत्रिपद देतील, नसेल माझा परफॉर्मन्स चांगला तर मला मंत्रिपद देणार नाही. आत्ता जाऊन धावपळ ऐन वेळेवर धावपळ करण्यापेक्षा मी माझं काम जर नीट केलं असेल तर मला मंत्रिपद मिळेल. आत्ताच्या घटकेला मी माझ्या मित्रांसोबत बसलेलो आहे, गप्पांची मैत्री रंगात आलेली आहे, इतक्या छान छान डिशेस खायला येत आहे. त्याचा आनंद आत्ता या क्षणी महत्त्वाचा आहे. पद येतं आणि जातं, मित्र कायम राहतात, असे हे नितीन गडकरी. नितीन गडकरींविषयी खूप बोलता येईल. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्याविषयी एकदा जर बोलायला सुरुवात केली तर भरपूर वेळ बोलता येऊ शकेल अशी परिस्थिती आहे. म्हणून फार आता यापेक्षा जास्त ताणत नाही. राजकारणातल्या या माझ्या मित्राला उज्ज्वल यशाच्या आणखी वरची पदं मिळण्याच्या शुभेच्छा देतो. राजकारणात एक फार मोठं गंमत असते. आपण जसं अन्य क्षेत्रातली माणसं आपल्या एकमेकाच्या मित्राला किंवा सहकार्याला पुढच्या पदाच्या उज्ज्वल यशाच्या शुभेच्छा देतो, तशा राजकारणातल्या माणसाला जर जाहीररित्या शुभेच्छा दिल्या तर पक्षातले लोक लगेच त्याचे पाय खेचायला सुरुवात करतात. अर्थात गडकरींना असे पाय वगैरे खेचले जाण्याची सवय आहे आणि ते त्याच्यावर कशी मात करायची हेही त्यांना ठाऊक आहे. कारण आपल्या मनगटावर, आपल्या कर्तृत्वावर विश्वास असणारा हा नेता आहे आणि असा हा नेता माझा मित्र आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. एवढं बोलतो आणि थांबतो. माझा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा. माझा ब्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आणखीन एका माझ्या मान्यवर मित्राविषयी बोलेन. तोपर्यंत